या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। वाशिमच्या बाभुळगाव येथील अनिकेत सादुडे या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण झाल्याची घटना रात्री उशिरा समोर आली आहे। गावात रात्री नानमुखाच्या कार्यक्रमादरम्यान अनिकेत डीजेवर नाचण्यासाठी गेला, त्यानंतर तो घरी परतलाच नसल्याचे सादुडे यांच्या कुटुंबियांनी वाशिम पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकरणी अनसिंग पोलिसांनी तक्रार नोंदवत अनिकेतच्या शोधार्थ 9 पोलीस पथक रवाना केली आहे। घटनास्थळी डॉग स्क्वॉड पाचारण करत गावात तगडा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय। अनिकेतच्या घराबाहेर एक बंद लिफाफ्यात 5 पाणीपत्र लिहत 60 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली असून पोलिसांना माहिती देऊ नका असा या पत्रात उल्लेख केला। आज सकाळीपासून पोलीस यंत्रणा अनिकेतसह आरोपींच्या बद्दलची माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत। काका, काल तुमचा मुलगा बेपत्ता झालाय, काय घडलं होतं नेमकं केव्हा? माझा मुलगा अनिकेत संध्याकाळी 8:30 वाजता जेवण करून गेला। गावात नानमुखाचा कार्यक्रम होता, घरी तो परतलाच नाही। डीजेवर डान्स करायसाठी जातो म्हणे, तर आम्ही जेवण केलं आम्ही झोपलो। नंतर मला 2 वाजता आईने उठवलं की पोरगं घरी आलं नाही, जाऊन पाय। मग मी तिकडे गेलो, ज्याच्या घरी ज्ञानेश्वर डोंगरेचं लग्न होतं तिथं जाऊन विचारलं। ते म्हणले मग की कार्यक्रम झाला म्हणे, आता झालं असं आला असं तर इथं काही नाही रे। नंतर बहिणीच्या घरी जाऊन चौकशी केली, बहिणीच्या घरी नाही आढळलं। ते सुरुवातीला मी जेव्हा दरवाजा उघडला त्यावेळेस दारातच चिठ्ठी होती, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं। काय होतं चिठ्ठी? तर त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की व तू 60 लाख रुपये घेऊन ये, तो पोरगा आमच्या ताब्यात आहे, तू पोलिसाला कळवू नको, असं मी 2-4 वाक्य वाचले, तेवढं काही वाचलं नाही। किती पानाचं पत्र होतं? 5 पानाचं पत्र होतं। हिंदीत होतं, मराठीत? हिंदीत लिफाफ्यात पॅकेट करून पाहत होतं। अच्छा, रात्री किती वाजता तक्रार दिली पोलिसात? पोलिसात रात्री 2:30-3 वाजता समजा। रात्रीपासून पोलीस आहेत तिथं? हो, तिथं गेल्यानंतर ते सगळे आले, 112वर फोन केला, ते आले, तेव्हा तिथे येऊन रिपोर्ट द्या, नंतर त्याची यंत्रणा कामाला लागली। बाभुळगाव येथे काल 12/3/2015 च्या रात्री एक अल्पवयीन मुलगा जो 14 वर्षाचा आहे, तो त्याचं अपहरण झाल्याबाबत पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार तात्काळ त्याची दखल घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली। 140(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि एकूण 9 पथके गठीत करून त्यांना आरोपी शोधकामी रवाना करण्यात आले, पीडिताच्या शोधकामी रवाना करण्यात आलेले आहे आणि तांत्रिकदृष्ट्या गोपनीय बातमीदार आणि सर्व प्रकारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या। अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।